नमस्ते मित्रांनो. जेव्हा खूप जास्त प्रिंटरचा यूज झाल्यानंतर तुमचं जर नोझल अशा प्रकारे खराब झालं असेल आणि ते कसं चेंज करायचं, ते खराब झालेलं नोझल कसं चेंज करायचं हा शॉर्टली व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते. इथे एक क्लिप असते छोटंसं, तो क्लिप काढायचा. ॲक्च्युली पहिले तो गरम करायला ठेवावा लागेल नोझल आपल्याला. नंतर आपलं फिलामेंट अनलोड करावं लागेल. मी इथे अनलोड केलेलं आहे. फिनिश केल्यानंतर हा आपल्याला ओढून घ्यावा लागेल. ओढून गेल्यानंतर आता तो अनलोड केला आपण. नंतर एक सेकंड मी तुम्हाला हा नोझल चेंज कसा करायचा हा शॉर्टली दाखवते. पहिले तो हा खूप गरम असतो, त्याच्यामुळे तुम्हाला ग्लोव्ज घालावे लागतील. ओके, लेट्स स्टार्ट. तर काही नाही, एकदम छोटासा हा. इथे एक छोटीशी क्लिप असते पहिले सांगितल्याप्रमाणे. हा थोडासा अपडाऊन करावा लागेल. अशा प्रकारे हा निघाला. त्याच्यामध्ये छोटीशी क्लिप आहे. थोडासा त्याच्यामध्ये फिलामेंट बाकी असल्यामुळे आपल्याला हा जो साईडचा कटर आहे तो जोरात प्रेस करायचा आणि तो हा ओढून घ्यायचा. अशा प्रकारे हा खराब झालेला नोझल आपला निघाला आहे. बघू शकता तुम्ही किती लेवलचा हा याचा यूज झालेला आहे. ॲक्च्युली हा एकदा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला. फिलामेंट्स खूप जास्त प्रमाणात बाहेर आलेलं एकदा. हा नवीन आपला नोझल. हा नोझल आपण जस्ट इथे एक छोटंसं होल असतं, ते तुम्हाला समजून जाईल. ॲक्च्युली हा तुम्हाला पहिले पूर्ण वाय ॲक्सिसला वर आणून घ्यावा लागेल, नाहीतर ही अशी अडचण होते फोमला आणून. एक सेकंड. आता आपण याला हळूच असा बसून टाकूयात. क्लिपचा काही डिस्टर्ब नव्हता. हे तुम्हाला कवर काढावं लागेल याचं बसवण्याच्या अगोदर. हा इतकं इझिली बसतो. बसला. इथे छोटीशी क्लिप आहे, ती क्लिप लावून टाकूयात. आणि हा त्याचं सिलिकॉन. थोडंसं ॲडजस्ट करून तुम्हाला हे बसवावं लागेल. हे नोझल खूप प्रमाणात गरम झालं आहे ना मित्रांनो, बी केअरफुल. आता हे ॲडजस्ट करण्यासाठी तुम्हाला तुम्ही प्रिंटर बंद केला तरी चालेल, कारण हा नोझल काही